संभाजीनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजपमधली युती तुटलेली आहे। जागा वाटपाबाबत 9 ते 10 बैठका होऊनही एकमत न झाल्यानं स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान शिवसेनेने युती तुटण्याचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फोडलंय। भाजप नेत्यांच्या अहंकारामुळेच युती तुटल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केला। तर शिवसेनेने सिटिंग सीटवर दावा केल्यानं एकमत होऊ शकलं नसल्याचा दावा भाजप नेते अतुल सावेंनी केलेला आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। संभाजीनगरमध्ये युती तुटली। भाजप सेना वेगवेगळं लढणार। भाजपच्या प्रस्तावाने मिठाचा खडा। युती तुटल्यानंतर नेत्यांकडून ब्लेम गेम। स्वतःची ताकद आमची वाढली, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात, मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही। युतीसाठी झालेल्या अनेक बैठका, चर्चेच्या फेऱ्या, जागा वाटपाबद्दलच्या वाटाघाटी सगळं निष्फळ ठरलंय। कारण एवढं सगळं होऊन सुद्धा संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेमधली युती तुटलीच। भाजप शिवसेनेमध्ये यापूर्वी 10 बैठका झाल्या। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर युतीचं ठरलं अशी चर्चा होती। पण अचानक काल संध्याकाळी वारं फिरलं आणि युती फिसकटली। युती तोडण्याची घोषणा जरी शिवसेनेनं केली असली तरी भाजपच्या एका प्रस्तावानं युतीच्या चर्चांमध्ये मिठाचा खडा टाकला। संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 जागा आहेत, पण भाजपने सेनेला फक्त 37 जागा देऊ केल्या आणि हीच बाब सेना नेत्यांच्या जिव्हारी लागली। तर दुसरीकडे आमच्या सिटिंग जागा शिवसेनेनं मागितल्या होत्या, त्याला आम्ही नकार दिला असं भाजप नेत्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं, याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठेतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे। तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला, पूर्ण निश्चित खेळवलं गेलं, निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केला। अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा, आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे। त्या चर्चेमधून आम्ही 37 सीट त्यांना देतो म्हणून म्हटलं होतं। त्या 37 सीटची यादी आम्ही त्यांना पाठवली। त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। उलट त्यांनी आमची 27 क्रमांकचा जो प्रभाग आहे, जिकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड, त्यांची सीट ते मागत होते। आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहेत, सिटिंग नगरसेवक आहेत, आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही। पण त्यांनी आग्रह होता। मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो। त्यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही आणि आज सकाळी आम्ही टीव्हीवर आत्ता बघितलं की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय। मी सांगतो आम्ही तर 115 वार्डात सगळ्यांना काम करा म्हणून सांगितलं होतं। त्याच्या मागचा उद्देश हेच होता की बा उद्या काय संधी कोणाला मिळेल, कुठला वार्ड सुटेल माहीत नाही, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना कामाला लावलं होतं। भाजपला युती करायचीच नव्हती, त्यामुळे त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं आणि शेवटी डाव साधत युती तोडली असा आरोप शिवसेनेकडून होतोय। इतकंच नाही तर त्यांनी भाजपला अहंकारी सुद्धा म्हटलंय। उलट यावर भाजपनेच सेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय। त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही। म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय। स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो, हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात, मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही। हा त्यांनी स्वतः ह्याच्यावर आत्मपरीक्षण करावं, आम्ही कशाला सांगायचंय। इतकंच नाही तर ही युती तोडण्यामागे शिवसेनेतली घराणेशाही असल्याचा आरोप भाजप नेते अतुल सावेंनी केलाय। त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे। घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली असं नाही आहे। त्यांचं आमचं बोलणं झालं, त्याच्यातही एक बदल करून आम्ही त्यांना दिला, 37 करून दिले,
त्यानंतर परत 8 नंबरमध्ये हा नको हा पाहिजे, 11 नंबरमध्ये हा नको हा पाहिजे, म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक त्यांचे मंडळींचा त्यांना सेफ करण्याकरता हा नको हा नको हा असे त्यांनी 4 प्रस्ताव पाठवले. युती तुटण्याच्या घोषणेसोबतच ती कोणामुळे तुटली याचा ब्लेम गेम सध्या बघायला मिळतोय. आता भाजप शिवसेना युती तुटल्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, वार पलटवार सुरू झाले आहेत, एकमेकांवर टीकेची तोफ डागली जाते. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतला संघर्षही अटळ आहे. निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आहे. यात बाजी कोण मारतं हे बघणं नक्कीच इंटरेस्टिंग असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.